आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी अगदी काहीच वेळात सुरू होणार आहे आणि याचा निकाल नेमका काय असेल याची उत्सुकता राज्यातील प्रत्येकाला आहे. देशातील प्रत्येकाचं लक्ष आजच्या या सुनावणीकडे आहे आणि त्याच विषयी घटनातज्ञ जयेश वाणी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि घटनात्मक बाबी नेमक्या काय आहेत, विश्लेषण याचं कसं करता येईल त्याविषयी ते आपल्याला माहिती देत आहेत, सविस्तर माहिती देत आहेत. पुन्हा एकदा जाऊया जयेश वाणी सरांकडे. सर, तुम्ही सांगितलं की लोकांना अंदाज आलेला आहे की नेमकं काय होऊ शकतं, तर आता उत्सुकता तीच आहे की निकाल नेमका काय असेल. प्रत्येकाचं लक्ष याकडे लागलेलं आहे, त्यामुळे तो जो अंदाजाविषयी तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलत होतात तो नेमका काय आहे आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल का, किंवा शेड्यूल 10 नुसार नेमकं काय होऊ शकतं? जी केसचा जो निकाल लागला होता 2023 ला 11 मे ला, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ज्याला आम्ही म्हणतो क्रिस्टल क्लिअर आहे असा जो एक शब्दप्रयोग वापरला जातो तशा पद्धतीच्या आहेत. द करेक्टनेस ऑफ द डिसिजन नबम रबिया इज रेफर्ड टू अ लार्जर बेंच. म्हणजे नबम रबियाचा जो विषय होता तो सुप्रीम कोर्टाने लार्जर बेंचकडे पाठवून दिलेला आहे. The court cannot ordinarily adjudicate petition for the disqualification under the 10th schedule in the first instance. There are no extraordinary circumstances in the instant case that warrant an exercise of jurisdiction by this court to adjudicate disqualification petition. म्हणजे ते त्यांनी इमिजिएटली करून घ्यायलाच सांगितलेलं आहे. त्याहून महत्त्वाचं जे भाष्य त्यांनी वेगवेगळ्या बाबतीमध्ये केलेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं पॅरा नंबर 168 मध्ये, इन अरायव्हिंग ॲट द डिसिजन द स्पीकर मस्ट कन्सिडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit two or more version of the party constitution, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival fiction emerged. म्हणजे काय तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा आहे, तर त्याची एक मार्गदर्शक तत्व सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. पॅरा 168 स्पेसिफिकली काय सांगतोय की विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या प्रकरणाचा जर निर्णय घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा आहे, तर जर तुम्हाला समजा घटना बघायची वेळ आली हा निर्णय घेताना अपात्रतेच्या संदर्भात, घटना म्हणजे राजकीय पक्षांची घटना, तर अशा वेळेस ती घटना बघायची आहे जी इलेक्शन कमिशनला सादर केली गेली आहे. निश्चितच जयेश सर, मी थोडंसं थांबवते कारण एक मोठी अपडेट आपल्याकडे येते या सुनावणी संदर्भातली, ती आपण घेऊयात. पात्र आणि अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केल्याची माहिती समोर येते. ठाकरे गटाची आग्रही मागणी आहे. बैठकीमध्ये एकमत करून ठाकरे गटाचे प्रतो सुनील प्रभू हे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देणार असल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, सकाळी ही सुनावणी सुरू होण्याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये आता अशा पद्धतीचा जो पत्र आहे तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. या बैठकीमध्ये याविषयी ठराव झाल्याची माहिती सुद्धा समोर येते, चर्चा झाली आहे आणि त्यानुसार बैठकीमध्ये एकमत करून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू हे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देणार आहेत आणि आजच याचा सोक्ष लावा. पात्र अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय घ्या अशी आग्रही मागणी ठाकरे गटाकडून केली जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि ही मागणी केल्यानंतर आता अध्यक्ष काय निर्णय देणार, आजच निर्णय देणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे. स्वप्नील, काय सांगाल, बैठक सुरू झालेली होती ठाकरे गटाची आणि त्याच्यामधून आता एक आग्रही मागणी समोर येते, ती म्हणजे आजच निर्णय घ्या, सोक्ष लावा, याविषयी काय अपडेट्स आहेत, नेमके काय ठरलेलं आहे बैठकीमध्ये? नक्कीच आज एक बैठक झाली ठाकरे गटाची सुनावणीपूर्वी. या बैठकीमध्ये एकमताने ठाकरे गटाच्या आमदारांनी ठरवलं की आजच निर्णय घेण्यात यावा. अशा प्रकारचं पत्र सुद्धा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिलेलं आहे. कारण सुनावणी आज होते, गेल्या अनेक महिन्यांपासून 3 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाहीये. पात्र अपात्र या संदर्भात टांगती तलवार ही अद्यापही आमदारांवरती आहे. त्यामुळे आज ही सुनावणी होते. एकूण सर्वच आमदार विधान भवनामध्ये दाखल आहेत. सर्वांची बाजू मांडली जाईल आणि सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा अशा प्रकारचे शपथपत्र आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ठाकरे गटाकडून देण्यात आलेले आहे. ठाकरे गटाचे चीफ व्हीप सुनील प्रभू यांनी हे पत्र दिलेलं आहे. यावरती नक्की विधानसभा अध्यक्ष आजच निर्णय जाहीर करतात की हा निर्णय राखून ठेवतात, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एक मागणी आणखी एक प्रश्न तो म्हणजे 12 वाजता सुनावणी सुरू होणार होती, ती सुरू झालेली आहे का, त्याविषयीचे काय अपडेट्स आहेत?
नक्कीच सुनावणी थोड्याच वेळामध्ये सुरू होईल, कारण सर्वच आमदार हे विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत. एकीकडे काही नेते अद्यापही येत आहेत, आमदार सुद्धा येत आहेत. मात्र सुनावणीची वेळ ही 12ची होती, अध्यक्ष सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यामुळे काही वेळातच ही सुनावणी होईल. दोन्ही गटाच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडण्यात येईल. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर अध्यक्षांना कोणत्या आमदाराकडून त्यांचं मत पाहिजे असेल किंवा त्यांची बाजू ऐकून घ्यायची असेल तर त्याप्रमाणे सुद्धा अध्यक्ष प्रत्येक आमदाराला सुद्धा विचारू शकतात. परंतु या ठिकाणी प्रत्येक वकील आहेत, जे ठाकरे गटाचे असतील, शिंदे गटाचे असतील, हे वकील ठिकाणी आपली बाजू मांडणार असतील, सरोदे असतील आणि निहार ठाकरे हे शिंदे गटाकडून आपली बाजू आहे ती शिंदे गटाची बाजू या ठिकाणी मांडताना दिसतील. थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू होईल. बरं, निश्चितच स्वप्नील, थोड्याच वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तुमच्याकडून या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान सुनील प्रभू, प्रतोद ठाकरे गटाचे यांनी एक महत्त्वाची मागणी केलेली आहे. आग्रही मागणीचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात घटनातज्ञ जयेश वाणी यांच्याकडे. ते कायदेशीर बाबी आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगतायत. जयेश वाणी सर, आपण याच विषयी बोलत होतो आणि एक मोठी अपडेट त्यामध्ये समोर आली आहे. ती म्हणजे जे प्रतोद आहे ठाकरे गटाचे, त्यांनी अध्यक्षांना मागणी केली की आजच निर्णय घ्या. कारण आपण जर इतिहास बघितला तर मागील एक वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे या सगळ्या प्रकरणाला. आधी कोर्टामध्ये हे प्रकरण होतं, आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू गेलेला आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि ही जी मागणी आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे त्यानुसार आजच निर्णय होऊ शकतो का? तुम्ही जर कायदा म्हणून विचाराल किंवा नियम म्हणून विचाराल तर तो आजच व्हायला हवा. कारण की अनेकदा अँटिसिपेटरी बेल सारखे महत्वपूर्ण निर्णय असतात, जेव्हा कोर्ट ते तेव्हाच्या तेव्हा ऐकून घेतात आणि त्याच्यावरती ताबडतोबीने निर्णय देतं. कारण की कायद्याचं म्हणजे लॉचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे की जस्टिस इज डिले जस्टिस इज डिनाईड. तुम्ही जर न्याय जर उशिराने केला तर तो अन्याय केल्यासारखा होतो, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तो आजच निर्णय घ्यायला हवा. या मागणीचे तथ्य आहे, कायदेशीर अधिकार आहे, कायद्याचं आहे किंवा तसं व्हावं अशी कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझी देखील अपेक्षा आहे. मात्र पुन्हा प्रॉब्लेम असा आहे की इथे फक्त कायदा आता सध्या फक्त कायद्यावरती चर्चा किंवा कायद्याच्या कलमांवरती गोष्टी सुरू नाहीत, तर याच्यामध्ये आता राजकारण आलेलं आहे. त्या राजकीय गोष्टी असल्यामुळे इथे हा आजच निर्णय होईल का याविषयी माझ्या मनात साशंकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी प्रत्येक आमदाराला जर इंडिव्हिज्युअल भेटतो, बोलतो, त्यांच्यासोबत चर्चा करतो म्हटलं, त्याचे जर नोटिंग घ्यायचं म्हटलं तरी थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे जी 1-2 दिवस अजून चालण्याची शक्यता आहे, म्हणजे आजचा उद्याचा दिवस. मात्र हे जर अध्यक्षांनी ठरवलं की त्यांना निर्णय घ्यायचा आहे, बरं निर्णय त्यांना घ्यायचा आहे म्हणजे काही त्यांना आता नव्याने काही विचार करायचा आहे का? तर नाही. याच्यातली आपण एक गंमत समजून घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2023 ला जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी निकाल कशाच्या आधारावरती घ्यायचा आहे आणि काय काय गोष्टींचा विचार करून निकाल घ्यायचा आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना, ज्याला आम्ही म्हणतो की अप्लाय ऑफ लीगल माइंड, ते करायची गरजच उरलेली नाही. हे सगळं सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी करून दिलेलं आहे. आता फक्त पहिली अथॉरिटी म्हणून त्यांना निर्णय घ्यायचा एवढंच. अगदी बरोबर आहे वाणी सर. एकंदरीतच आता निर्णय घ्यायचा आहे विधानसभा अध्यक्षांना. तो कधी घेणार ते पाहावं लागेल, कारण काही दिवसांपूर्वी त्यांची एक प्रतिक्रिया आलेली होती की मी अभ्यास करणार. त्यामुळे आता आज सुनावणी झाल्यानंतर आजच निर्णय येतो की आणखी काही वेळ लागतो ते पाहावं लागेल. आणि आणखी बरेचसे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुमच्याकडून घ्यायची आहेत. पण एक मोठी अपडेट आपल्याकडे येते. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू होणार होती थोड्या वेळापूर्वी, ती झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर येते. ती म्हणजे आज जी सुनावणी होतीये ती संविधानिक सुनावणी होतीये, याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. यामध्ये काही लोक कमेंट करतायत, पहिले त्या पदाचा आदर केला पाहिजे, या कमेंटला कोणताही आधार नाही असं दीपक केसरकर म्हणाले. जे काही बाजू आहे ते आमच्याबद्दल सुनावणी दरम्यान वकील मांडतील. 2/3 मेजॉरिटी आमच्याकडे आहे, ती आम्ही सभागृहामध्ये दाखवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून रडीचा डाव खेळलाय, बैठकीला बोलावलं नाही, त्यांना अपात्र करण्याची मागणी, पक्षात अनेक बदल केलेले आहेत. ते आयोगाला देखील सांगितले नव्हते, आमच्याकडे सर्व कायदेशीर बाबी आहेत असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. सुनावणी सुरू होण्याआधी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. सर, आपण जर बघितलं तर दीपक केसरकर यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे की 2/3 जी मेजॉरिटी आहे ती आमच्याकडे आहे, सर्व काही संविधानिक पद्धतीनं होणार. पण या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होतोय की जरी मेजॉरिटी त्यांच्याकडे असली तरी देखील पक्षच त्यांनी घेतलेला आहे, पक्षातून त्यांचा गट बाहेर पडलेला नाहीये. याविषयी कायदेशीर बाबी काय सांगतात?
बघा, आता दीपक केसरकर साहेब काय म्हणतात त्या राजकीय वादात मला जायचं नाहीये. मी कोर्ट काय म्हणतं मी त्याविषयी नक्की बोलू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2023च्या निकालामध्ये अत्यंत स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की जी निवड करण्यात आली होती भरत गोगावलेंची आणि जी निवड करण्यात आली होती एकनाथ शिंदेची लीडर ऑफ द हाऊस म्हणून, या दोन्ही निवडी त्यांनी इल्लीगल ठरवलेल्या आहेत. अजय चौधरींची निवड त्यांनी लीगल ठरवलेली आहे. हे मी सांगत नाहीये, सुप्रीम कोर्टाचा 11 मेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये काय म्हणतं सुप्रीम कोर्ट, पॅरा नंबर 122 मध्ये दिस मेक्स इट एव्हिडंट that Mr. Thackeray issued the communication on behalf of the political party. Thus, the decision of the Deputy Speaker recognizing Mr. Ajay Chaudhary as a whip in a place is valid. Valid म्हणताय म्हणजे ते योग्य आहे अजय चौधरींची निवड करणं. 123 मध्ये काय म्हणतं, Thus the Speaker by recognizing action of a faction of SSLP म्हणजे शिवसेना Legislative Party. Thus the Speaker by recognizing the action of faction of SSLP without determining whether the represented the will of the political party acted contrary to the provision of the 10th schedule and the Act 1957. The decision of the speaker recognizing Mr. Shinde as the leader is illegal. मी पुन्हा वाचतो वाक्य, the decision of the speaker recognizing Mr. Shinde as a leader इज इल्लीगल, बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांच्या आदेशाच्या पॅरा क्रमांक 123 मध्ये म्हटलंय. म्हणजेच अजय चौधरींच्या जागेवरती केली गेलेली निवडही बेकायदेशीर होती आणि बेकायदेशीर निवड एकनाथ शिंदे यांची पण होती. आता एक महत्वाचा मुद्दा राहिला, फक्त मी त्या राजकारणात जात नाहीये. निश्चितच बाणी सर थोडंसं थांबवते, त्या मुद्द्याकडे आपण येणार आहोत. दरम्यान एक मोठी अपडेट आपल्याकडे येते, तीही पाहूयात आपण. आमदार ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते. त्याची सगळ्यात मोठी अपडेट आपण लोकशाही मराठीवर बघू शकतोय. तर देवदत्त कामत हे बाजू मांडत असल्याची माहिती समोर येते. त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आमदार अपात्रतेवर युक्तिवादाला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते. तर विधानसभा अध्यक्षांसमोर हा युक्तिवाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाकडून देवदत्त कामत हे बाजू मांडत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता ज्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ती सुनावणी आता सुरू झालेली आहे. त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीनं युक्तिवाद केला जाणार आणि कोणाचा युक्तिवाद हा रुचणार, अध्यक्षांना कोणाच्या बाजूने निकाल लागणार ते पाहावं लागेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत. ज्योत्स्ना, काय सांगाल, ज्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं ती सुनावणी अखेर सुरू झाली आहे, सध्याचे काय अपडेट्स? ठाकरे गटाकडून जे आहे ते युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांपुढे सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या आणि त्याच्यानंतर जे आहेत ठाकरे आमदारांची बाजू ऐकण्याला सुरुवात होईल. ठाकरे गटाकडून सध्या कागदपत्र सादर केली जात आहेत आणि त्याचबरोबर देवदत्त कामत हे यांनी बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्ष सुनावणीला जी आहे आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेची शिवसेनेच्या, त्याची सुनावणी झालेली आहे, सुरू झालेली आहे. महत्वाचं म्हणजे अध्यक्षांनी आल्यानंतर काही नियम जे आहेत ते सुद्धा सांगितले आहेत की सुनावणीच्या ठिकाणी आसन क्रमांक 7 ते 11 दरम्यान सर्वजण बसतील. कारण ही सुनावणी जी आहे ती विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये, जे 5व्या मजल्यावरती सेंट्रल हॉल जे आहे तिथे सुरू आहेत आणि वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील. वादी आणि प्रतिवादी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. नेमके कशा पद्धतीने युक्तिवाद केले जातात, काय काय होतं, त्याचे प्रत्येक डिटेल, प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा जाऊयात, घटनातज्ञ, कायदेतज्ञ जयेश वाणी सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. एक महत्वाचा मुद्दा ते मांडत होते. सर, थोडक्यात आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, सुनावणी सुरू झाली, आता निकाल काय येणार त्याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे. दरम्यान तो महत्वाचा मुद्दा. आता ज्या पद्धतीने कोणाचा तरी बाईट आपण सांगितला, पत्रकार परिषद झाली त्यांचे, केसरकरांचा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये केसरकर आणि त्यांचा जो गट आहे किंवा ते जे आहेत ते ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा पार्टी होते. आता ते जे काही सांगतायत ते त्यांनी ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तर सांगितलं असणार आहे आणि जर सांगितलं नसणार आहे तर का सांगितलं नाहीये. दुसरी गोष्ट, राजकारण म्हणून ते काय म्हणता याला काहीच किंमत नाहीये, कारण की कुठली घटना दाखल केली गेली, कुठे आमदारांना विश्वासात घेतलं गेलं नाही, कुठे काय केलं गेलंय, हा सगळा जो विषय आहे हा रेकॉर्ड ऑफ प्रोसिजरचा पार्ट असतो. हा रेकॉर्ड असतो, इलेक्शन कमिशनकडे काय जमा केलं त्याच्या सगळ्याच्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळे आता भ्रमित करणं लोकांना, मला असं वाटतं
की केसरकर हे मंत्री सुद्धा इफ आय एम नॉट रॉंग महाराष्ट्राचे आणि ते कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी असतात एक प्रकारे. अगदी बरोबर आहे. ज्युडिशियल अथॉरिटी कायद्याविषयी लोकांमध्ये भ्रम पसरवू नये या मताचा मी वैयक्तिकरित्या आहे. अगदी बरोबर आहे. वाणी सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आणि नेमका आता अर्थ काय आहे, कायदा काय सांगतो आणि अध्यक्षांचा निकाल नेमका काय असेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी. तर लोकशाही मराठीवर आपण या सुनावणीचे प्रत्येक अपडेट घेत राहणार आहोत, कारण सुनावणीला सुरुवात झालेली आहे. युक्तिवाद सुरू झालाय. युक्तिवाद नेमका कशा पद्धतीनं केला जाणार आणि महत्त्वाचं म्हणजे निकाल कधी लागणार, कोणाच्या बाजूनं लागणार, हे प्रश्न तुम्हालाही पडलेले आहेत. आणि याचे प्रत्येक डिटेल, प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवर पाहत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.